नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल सायंबर आजच्या या मास्टर माइंड ट्रिक्समध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, असे लांबलचक प्रश्न सोडवत असताना सर्वात पहिल्यांदा कुठलाही प्रश्न समजून घ्यायचा असतो, त्यातला माहितीपर भाग कोणता आणि प्रश्नार्थक भाग कोणता हे जेव्हा समजते तेव्हा प्रश्न सोडवणं एकदम चुटकीसरशी सोपं जातं। प्रश्नार्थक भाग हा कधी पण प्रश्नाच्या शेवटी दिलेला असतो। या तरच्या नंतर प्रश्न वाचा, तर त्याने कोणत्या दिशेने चालायला सुरुवात केली। आता इथं काय केलेलं आहे, मग सुरुवातीला डावीकडे चालायला सुरुवात केली बघा, डावीकडं एकदा डावीकडं, नंतर पुन्हा डावीकडे चालला, अंतराचं काहीच घेणं देणं नाही आहे। पहिल्या पुन्हा डावीकडे वळाला, नंतर काय झालं उजवीकडे वळाला, पुन्हा राईट, नंतर पुन्हा कुठं वळाला डावीकडे वळाला, लेफ्ट, एकदा लेफ्ट एकदा राईट, मूळ दिशेला तोंड होत असतं। म्हणजे काय झालं, दोनदा या ठिकाणी तो लेफ्ट वळालेला आहे आणि त्याचं तोंड कुठं झालं पूर्वेला झालं। या ठिकाणी उजवा हात म्हणजे आपण पूर्व दिशा, ही उत्तर दिशा, ही खालची दक्षिण दिशा, ही पश्चिम दिशा, पूर्व दिशेला त्याचं तोंड झालं। मग आता इथं दोनदा लेफ्टला वळाल्याच्या नंतर त्याचं तोंड पूर्वेला झालं, तर आता काय करायचंय, मूळ दिशेकडे जायचं असेल, कोणत्या दिशेने चालायला सुरुवात केली हे जर पाहायचं असेल तर दोनदा उजवीकडे वळावं लागेल। एकदा जर उजवीकडे वळालं, दक्षिणेला तोंड झालं, पुन्हा एकदा उजवीकडे वळालं, पश्चिमेला तोंड झालं। अशा पद्धतीने उत्तर काय आलेलं आहे तर पश्चिम। याच पद्धतीने तुम्ही इथं हा प्रश्न सोडू शकता।